उरळी कांचन परिसरात दिवसा आणि रात्री बिबट्याचा वावर सुरू झालाय। आतापर्यंत बिबट्यानं अनेक कुत्र्यांचा आणि शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडलाय। त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यातच रविवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा याच परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना बिबट्या दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। सध्या पेरणीचे दिवस सुरू आहेत। शेतकरी आपल्या शेतामध्ये मशागतीची कामे करून पेरणी करतायत। मात्र दिवसा आणि रात्री बिबट्याचं दर्शन घडतंय, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लोकवस्तीमध्ये बिबट्या वावरत असल्यामुळे कामगार, मजूर वर्ग आणि शेतकरी शेतीसाठी शेतात जाण्याचं टाळतात। शेतकरी अनिल टिळेकर यांना रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास बिबट्या दिसला। त्यांनी काही शेतकऱ्यांना त्वरित फोनद्वारे सांगितलं। त्यांनी वन अधिकारी यांना ही माहिती दिली। सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संदीप कांचन म्हणाले की सध्या शेतामध्ये मका, ऊस लागवड, शेतीची कामे सुरू आहेत, परंतु भीतीनं कामगार वर्ग कामावर येत नाही। वन विभागानं त्वरित पिंजरा लावण्याची गरज आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।